आणि आता या सगळ्याचे कुठेतरी राजकीय पडसाद उमटू लागलेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण अजितदादा पवार गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांना आता एक ताकीद देण्यात आलेली आहे, नोटीस पाठवण्यात आली आणि ती म्हणजे तटकरेंकडनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडनं नोटीस पाठवण्यात आल्याची सूत्रांकडनं माहिती मिळते। महायुतीबाबत राजकीय भाष्य करताना पक्ष नेतृत्वाची मान्यता घेऊनच मग बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे। जागा वाटपाच्या आकड्यांवरून एकीकडे वाद सुरू आहे, त्यामुळे प्रवक्त्यांना अशा सूचना देण्यात आल्या। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून सागर, आपण बघतोय एकीकडे अजित पवार गटाबाबत महायुतीकडनं दोन्ही बाजूने आपण बघतोय आरोप प्रत्यारोप होतातच आहेत आणि दुसरीकडे आता अजित पवार गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांनाच नोटीस पाठवण्यात आलेली आहे। काय अपडेट्स द्याल? महायुतीच्या बाबत वेगवेगळी विधानं करताना मतभेद उघड पद्धतीने होणं हे प्रतिमा मलिन करण्यासारखं काम आहे। यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधामध्ये जे यादी विधानं झाली त्याच्यावर परत वाद झाला होता। महायुतीमधल्या मित्रपक्षाविषयी विधानं केली त्यावेळेस वाद झाला होता आणि विशेषतः अमोल मिटकरी किंवा अजून काही प्रवक्ते हे वारंवार विधान करताना दिसत आहेत। अशा परिस्थितीत आता सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी त्यांच्या सर्व प्रवक्त्यांना लेखी आदेश काढलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतेही राजकीय भाष्य करत असताना या पुढील कालावधीमध्ये पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच भूमिका मांडावी, मतभेद उघड पद्धतीने होणार नाही याची काळजी घेतली जावी। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।